नमस्कार शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आनंदावर एक विरजण टाकणारी बातमी आलेली आहे. कारण खरीप हंगाम 2025चा पीक विमा जो राज्यस्तरीय समितीने आदेश दिलेला होता की 336 कोटी रुपये हा पीक विमा शेतकऱ्यांना वाटप करण्याचा आदेश राज्यस्तरीय समितीने दिलेला होता. माननीय कलेक्टर धाराशिव जिल्ह्याचे यांनीही दिलेला होता आणि अखेर 336 कोटी रुपये शेतकऱ्यांना आता काही दिवसात पेरणीच्या अगोदर वाटपाला सुरुवात होईल ही एक अपेक्षा होती आणि अखेर ती अपेक्षा मावळते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकरी मित्रांनो. कारण विमा कंपनीनं केंद्रीय समितीकडे परत एकदा धाव घेतलेली आहे. संधीचं सोनं कसं करावं हे विमा कंपनीनं ठरवावं. जे 3 ते 4 चान्स विमा कंपनीला होते, आपण या अगोदरच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. विमा कंपनीला जिल्हास्तरीयवर चान्स आहे, त्याच्यानंतर राज्यस्तरावर चान्स आहे, त्याच्यानंतर केंद्रीय स्तरावर चान्स आहे आणि त्याच्यानंतर शेवटी कोर्टाचा एक चान्स आहे. आणि ह्या प्रत्येक चान्सचा उपयोग कसा करावा जेणेकरून शेतकऱ्यांना पीक विमा देता येणार नाही, या गोष्टीचा फायदा विमा कंपनीकडून घेतला जात आहे. विमा कंपनीनं 336 कोटी रुपयाच्या वाटपाच्या दाव्यावर परत एकदा केंद्रीय समितीकडे आपलं गाऱ्हाणं मांडलेलं आहे आणि तो वाद तिथं टाकलेला आहे. त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025च्या 336 कोटी रुपये जे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार होते ते रखडणार आहेत. काय चाललंय? खरीप हंगाम 2020चा पीक विमा कुणाच्या लक्षात सुद्धा नव्हता. कोर्टामध्ये केस चालू आहे इतकंच माहीत होतं, परंतु येईल अथवा न येईल शेतकरी कधी आशेवर बसत नाही. परंतु तो 226 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झाला म्हणून पूर्ण जिल्हाभरात बातम्या पसरल्या. हेक्टरी 9,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पडतील म्हणून सर्वांना खाते रिकामे करून ठेवायची वेळ आली, जेणेकरून आता भरपूर पैसे येणार आहेत आणि आता पीक विमा आपल्याला भरपूर येणार आहे आशेवर बसलेले शेतकरी होते. ते 226 कोटी न वाटल्यामुळं ते परत अजून कोर्टामध्ये अडकले. त्यातील परत 94 कोटी अडकले. 134 कोटी अजून येऊन पडले, ते वाटप नाही. आता 94 कोटीसाठी कोर्टामध्ये केस चालू आहे, त्याची अजून तारीख अजून डिक्लेअर व्हायची आहे शेवटची. आणि या सर्व गोंधळामध्ये खरीप हंगाम 2025चे पैसे तोंडावर आले होते. जानेवारीमध्ये पैसे येणार होते, फेब्रुवारी गेला, मार्च गेला, एप्रिल गेला, मे गेला. हे सर्व होत असताना शेतकऱ्यांच्या पूर्ण संभ्रमावस्था निर्माण झाली होती. शेतकऱ्यामध्ये एक रोष निर्माण झाला होता. शेतकरी पीक विमाच भरायचा नाही जाजावून गेलेला होता. शेतकरी संघटनेकडून आंदोलन केली जात होती. या सर्व गोष्टी होत असतानाच प्रोसिजरलीप्रमाणे जिल्हा स्तरानं आदेश दिला की शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करण्यात यावं. राज्यस्तरीय समितीने आदेश दिला की 336 कोटी रुपयाचं शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावं. 336 कोटी ही रक्कम खूप कमी आहे असं शेतकऱ्यांना वाटत असतानाच आता विमा कंपनी डायरेक्ट आता केंद्रीय स्तरावरच गेली, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची कुठलीही लक्षणं विमा कंपनीचे नाहीत. या 4 संधी जर विमा कंपनीला दिल्या गेल्या, 4 चान्स जर विमा कंपनीला शेतकऱ्यांना पीक विमा न देण्यात आले, तर त्या चान्सचा वापर करून घेण्यास विमा कंपनी केव्हाही तयार होऊ शकते. पीक कापणी प्रयोगावर जर आक्षेप असतील, 14 मंडळ गाळण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात, या सर्व गोष्टी घडत असताना आता जो पीक विमा मंजूर झालेला आहे 336 कोटीचा, तोही पीक विमा रखडण्याचा प्रकार विमा कंपनीकडून केला जात आहे. आणि आता केंद्रीय समितीचा आधार घेऊन परत एकदा तो दावा तिथं दाखण्यात आलेला आहे. त्यामुळं आता जी पेरणीच्या अगोदर खरीप हंगाम 2025चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातल्या येईल ही अपेक्षा होती, आता अपेक्षा मावळते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि हे सर्व फक्त शेतकऱ्याच्याच बाबतीत घडतंय म्हणायला का हरकत नाही आहे. कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये असा पीक विमा खरीप हंगाम 2025चा पीक विमा प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहजासहजी कुठेही वाटला जात नाही आहे, कुठेही भरपूर रक्कम दिली जात नाही आहे. नांदेड जिल्हा जर सोडला तर इतर कुठल्याही जिल्ह्यामध्ये व्यवस्थितपणे हे वाटप दिसत नाही आहे. कारण विमा कंपनी काहीही करून शेतकऱ्यांना पीक विम्यापासून कसं वगळता येईल याचा प्रयत्न केला जात आहे.
संशय होता शेतकरी मित्रांनो, कारण धाराशिव, लातूर आणि बीड हे 3 जिल्ह्यामध्ये हे प्रकरण चाललेले होते. यामध्ये सर्वात अगोदर निकाल आला तो म्हणजे धाराशिव जिल्ह्याचा. निकाल काय आला? राज्यस्तरानं समितीने आदेश दिला की शेतकऱ्यांना योग्य ते कॅल्क्युलेशन करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकावेत. त्याच्यानंतर विमा कंपनीचं प्रत्युत्तर आलं का? तर नाही. धाराशिव झाल्यानंतर लातूरचाही निकाल आला की 60 मंडळापैकी 56 मंडळांना त्यांना पीक विम्याचं वाटप करावं. 4 मंडळं मध्ये थोडा वाद होता, जसा धाराशिव जिल्ह्यामध्येही 14 मंडळामध्ये वाद होता. मग आता इथले 14 गाळले, लातूरमधले 4 गाळले, असे करून काही का होईना वाटपाला सुरुवात होईल अपेक्षा होती. परंतु सर्वात एक आनंदाची बातमी जर म्हणायला गेली शेतकरी मित्रांनो, ज्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्यामधील ज्याप्रमाणे लातूर जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा निकाल लागला, 56 मंडळामध्ये पीक विमा वाटप करण्याचा आदेश देण्यात आला. 4 मंडळामध्ये प्रॉब्लेम होता, परंतु तिथे विमा कंपनीनं स्वतः कबूल केलेलं होतं. आपण न्यूजसुद्धा दिलेले, व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे की आम्ही केंद्रीय स्तरावर जाणार नाहोत, आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाला तयार आहोत. परंतु धाराशिवबाबत ही बातमी आलेली नव्हती. फक्त आदेशित करण्यात आलं होतं, जिल्हा स्तरावरून आदेशित करण्यात आलं, राज्यस्तरावरून आदेशित करण्यात आलं, माननीय जिल्ह्याचे कलेक्टर यांच्याकडूनही आदेशित करण्यात आलं की शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करा. परंतु विमा कंपनीनं आपलं मौन कायम ठेवलेलं होतं. धोक्याची घंटा होती, टांगती तलवार होती की विमा कंपनी पुढचं डिसिजन काय घेते. एक संशयाची सुई 100% होती. अखेर ती संशयाची सुई खरी ठरलेली आहे आणि विमा कंपनीनं आज निर्णय घेतला की आम्ही केंद्रीय स्तरावर जाणार आणि दावा दाखल करणार आणि दावा दाखल केलेला आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025चा 336 कोटी रुपयाचा पीक विमा परत एकदा रखडण्याची चिन्हे आहेत. लवकर पैसे मिळतील अशी अपेक्षा सध्या तरी वाटत नाही आहे, कारण आता तो दावा तिथं टाकण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर केंद्रीय स्तराची बैठक कधी होणार, बैठक झाल्यानंतर त्याचा निकाल काय येणार, या प्रोसेस सर्व कधीपर्यंत घडणार, कारण या राज्यस्तरीय समितीच्या बैठकीला 2-2 महिने गेले, 2-2.5 महिन्याच्या पुढे वेळ गेला. मग आता केंद्रीय स्तराची बैठक कधी घडणार, त्या बैठकीतला निकाल काय येणार, निकाल आला तर त्याच्यावर अजून विमा कंपनी पैसे वाटायला तयार होणार का परत कोर्टात जाणार, या सर्व गोष्टी अजूनही पुढे आहेत शेतकरी मित्रांनो. त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील ज्याप्रमाणे 2020 असो, 21 असो, 22 असो, आता 25 आला, ज्याप्रमाणे हे 2-3 पीक विमे टांगते राहिले, तसाच पीक विमा टांगता राहतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीची भयानक परिस्थिती खरीप हंगाम 2025मध्ये झाली आहे आणि विमा कंपनीकडून हा खेळ खेळला जातोय शेतकऱ्याच्या विरोधामध्ये. हे पूर्णपणे चुकीचं घडतंय. त्यामुळं आता प्रतीक्षा आहे, सध्या तरी समोर आपल्याजवळ आता एकच प्रतीक्षा आहे. विमा कंपनी केंद्रीय स्तरावर धाव घेतलेली आहे, आपला दावा दाखल केलेला आहे. त्याच्यानंतर आता केंद्रीय समितीची बैठक होईल. त्या बैठकीमध्ये जर निर्णय आला की शेतकऱ्यांना हाच जो निर्णय राज्यस्तरीय समितीने दिलेला आहे तोच निर्णय जर केंद्रीय समितीने दिला तर शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप होऊ शकतं. जरी तो निर्णय दिला तर त्याच्यानंतर तोही निर्णय त्यांनी जर मान्य नाही केला तर अजून एकदा त्यांना कोर्टात जाण्याचा चान्स आहे, ते कोर्टात जाऊ शकतात. त्यामुळं पीक विम्याची परिस्थिती पूर्णपणे धूसर दिसत आहे. आता याबाबत प्रशासनाकडून काय हालचाली होतात का, कारण पेरणीचे दिवस आहेत, खूप दिवस राहिले नाहीत, 15 ते 20 दिवस आहेत. शेतकऱ्यांना अपेक्षा होती पेरणीच्या अगोदर खात्यामध्ये पैसे येतील, परंतु सध्या हे वाटत नाही की सर्व गोष्टी फास्टमध्ये होतील. पण प्रशासनानं यासाठी जर प्रयत्न केले तर गोष्टी घडू शकतात. परंतु अजूनही विमा कंपनीला एक चान्स राहिलेला आहे. मी सांगितलेलं होतं की टोटल 4 चान्स आहेत, जिल्हा स्तर, राज्यस्तर, केंद्र स्तर, त्याच्यानंतर कोर्ट. आता 3ऱ्या चान्सचा उपयोग विमा कंपनीनं करून घेतलेला आहे. विमा कंपनीनं कृपा करावी की जर केंद्रीय स्तरावर जर समाधान नाही झालं तर कोर्टाकडे तर जाऊ नये, आणि जर विमा कंपनी कोर्टात गेली शेतकरी मित्रांनो मग मात्र विमा मिळायला खूप मोठी अडचण होणार आहे. पाहूयात की नेमकं आता केंद्रीय स्तराच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो. त्याबाबत काही अपडेट आली की लागली चॅनलवर व्हिडिओ घेऊन येईल. याबाबत कुठलीही जर अपडेट आली तर निश्चित व्हिडिओ येईल. आपण लक्ष ठेवून राहू की नेमकं काय घडते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.